शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला विश्वासू कृषी डॉक्टर सूर्यकांत पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. स्क्रीनवरती तुम्ही पाहिलंच असेल की आजचा व्हिडिओ कापूस पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कापूस पिकामध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण खत व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगणार आहे की कापूस पिकाला नेमकं बागायतीमध्ये आणि कोरडवाहूमध्ये किती खतं लागतात आणि ती खतं आपण मग बेसल डोस असेल, ड्रीप असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल कशा प्रकारे मॅनेज करू शकतो. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. चला तर सुरू करूया. बघा, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बागायती कापूस घेत असाल तर तुम्हाला किती नेमके खते लागतात आणि कोरडवाहूसाठी किती नेमके खतं लागतात याचं वेगवेगळं प्रमाण दिलेलं आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बागायती कापूस करत असाल तर एकरी तुम्हाला 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालास लागतात. प्रति एकराचं प्रमाण आहे. आणि जर तुम्ही कोरडवाहू पद्धतीने करत असाल तर तुम्हाला 48 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 24 किलो पालास त्या ठिकाणी प्रति एकरी टाकणं गरजेचं आहे. फक्त बेसल डोस मध्ये नाही तर एवढ्या मात्रा त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या मात्रेमध्ये देणं गरजेचं आहे. कोणत्याही पिकाचा एकच थंब रूल असतो, सगळी खतं एकदा टाकायची नसतात. एवढ्या मात्रा त्याला पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे. तर तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला असेल. आपण जे काही पुढचं खत व्यवस्थापन पाहणार आहोत ते प्रति एकरी आपण असं कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. तर आता कन्फ्युजन करू नका. मी पटपट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं बेसल डोस आपण बघणार आहोत म्हणजे कापूस पिकाची प्रथम खत मात्रा आणि बागायतीसाठी आपल्याला बेसल डोस कसा द्यायचा आहे पहिला तो लक्षपूर्वक पहा. यासाठी मी तुम्हाला 3 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. निंबोळी पेंट 40 किलो, 50 किलो युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट 125 किलो, पोटॅश 20 किलो, दाणेदार सल्फर 10 किलो आणि रॅली गोल्ड 4 किलो. बागायतीसाठी बेसल डोससाठी हा पहिला पर्याय. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पर्याय कुठला आहे? निंबोळी पेंट 40 किलो, 25 किलो युरिया, 1846 50 किलो, पोटॅश 20 किलो अधिक दाणेदार सल्फर 10 किलो अधिक रॅली गोल्ड 4 किलो. दुसरा पर्याय. आणि तिसरा पर्याय जर आपण बघितलं तर निंबोळी पेंट 40 किलो, 45 किलो युरिया, 1435 1450 किलो, सल्फर 90% 10 किलो अधिक रॅली गोल्ड 4 किलो. बागायतीसाठी बेसल डोस साठी मी तुम्हाला 3 वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यापैकी कोणताही एक पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. कन्फ्युजन करू नका. बागायतीसाठी बेसल डोस बघितला. आता स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण कोरडवाहूसाठी बेसल डोस बघूया. कोरडवाहूसाठी प्रथम मात्रा जी द्यायची आहे ते कसे द्यायचे बघा. ह्यासाठी सुद्धा मी तुम्हाला 3 वेगवेगळे पर्याय दिले. पहिला पर्याय निंबोळी पेंट 40 किलो, 50 किलो युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो, पोटॅश 15 किलो, दाणेदार सल्फर 10 किलो आणि रॅली गोल्ड 4 किलो. पहिला पर्याय. असाच हा दुसरा पर्याय आहे, असाच हा तिसरा पर्याय आहे. स्क्रीनचा फोटो काढून घ्या. या तिन्हीपैकी कोणताही एक पर्याय कोरडवाहूसाठी पहिला बेसल डोस देण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण काढलेली आहे. ठीक आहे. आता कोरडवाहूसाठी बागायतीसाठी आपण पहिला डोस म्हणजे बेसल डोस बघितला. आता दुसरा डोस काय लिहिले बघा. दुसरा डोस बागायतीसाठी 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान द्यायचा आहे आपल्याला. फक्त बागायतीसाठी दुसरा डोस 30 ते 40 दिवसांनी, लागवड केल्यावर 30 ते 40 दिवसांनी. ऑप्शन पहिला, ऑप्शन दुसरा, ऑप्शन तिसरा. 3 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. 24-24-08 50 किलो, पोटॅश 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो अधिक दाणेदार मायक्रोन्यूट्रन 10 किलो. पहिला पर्याय. 12-32-16 50 किलो, अमिनो सल्फेट 40 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 50 किलो अधिक मायक्रोन्यूट्रन 10 किलो. दुसरा पर्याय. आणि तिसरा पर्याय 20-20-0-13 50 किलो, पोटॅश 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, मायक्रोन्यूट्रन 10 किलो. आता बरेच शेतकरी म्हणतील की एवढे पर्याय कशाला. बऱ्याचदा तुम्हाला जी काही एनपीके जे कुणाला 24-24-08 मिळत नाही, कुणाला 12-32 मिळत नाही, कुणाला 20-20-0-13 मिळत नाही. मग जे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं कॉम्बिनेशन करून हा दुसरा बेसल डोस बनवायचा आहे. ठीक आहे.
बागायतीसाठी दुसरा डोस बघितला. आता कोरडवाहूसाठी आपण दुसरा बघूया. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रत्येक गोष्ट मला वाचत या ठिकाणी बसायला सांगू नका. मी तुम्हाला अतिशय सुटसुटीत दिलेला आहे. कोरडवाहूसाठी दुसरी मात्रा लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी द्यायची आहे. पहिली वेगळी दिवस होती बागायतीसाठी, आता कोरडवाहूसाठी दुसरी मात्रा आहे. स्क्रीनवरती दिलेल्यापैकी कोणताही एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. मी तुम्हाला या ठिकाणी 3 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, कन्फ्युजन करू नका. बागायतीसाठी दुसरी मात्रा 30 ते 40 दिवसांनी द्यायची आहे. कोरडवाहूसाठी दुसरी मात्रा 40 ते 50 दिवसांनी द्यायची आहे. कोरडवाहूमध्ये फक्त आपण 2च मात्रा देतो, बागायतीमध्ये बेसल मधून आपण 3 मात्रा देतो. बागायतीची तिसरी मात्रा लागवडीनंतर 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान द्यायची आहे. इथं मी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन युरिया 15 किलो 8-21-21 50 किलो, कॅल्शियम नायट्रेट 10 किलो अधिक बोरॉन 2 किलो. पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन युरिया 15 किलो 9-24-24 50 किलो, कॅल्शियम नायट्रेट 10 किलो अधिक बोरॉन 2 किलो. दुसरं ऑप्शन. या दोन्हीपैकी कोणताही एक ऑप्शन निवडा आणि बागायतीचा तिसरा डोस त्या ठिकाणी टाकून द्या. आता मित्रांनो, आतापर्यंत आपण काय बघितलं की ज्या शेतकऱ्याकडे ड्रीप नाही त्या शेतकऱ्यांनी कोरडवाहूमध्ये 2 मात्रा कशा द्यायच्या आहेत आणि बागायतीमध्ये जमिनीमधून 3 मात्रा कशा द्यायच्या आहेत हे आपण बघितलं. आता समजा तुमच्याकडे ड्रीप आहे तर सगळ्या मात्रा द्यायच्या का? नाही, फक्त बेसल डोस द्यायच्या आणि पुढच्या सगळ्या मात्रा तुम्ही ड्रीपच्या माध्यमातून देऊ शकता. म्हणजेच ज्याच्याकडे ड्रीप नाही त्याचं आपण आता बघितलं. आता इथून पुढे आपण काय बघणार आहोत, ज्याच्याकडे ड्रीप आहे त्यांना कसं करायचं आहे. हे वेगवेगळं आहे, त्याची नोंद घ्या. आता ड्रीप पद्धतीने बघा. ड्रीप पद्धतीने तुम्हाला पहिला बेसल डोस मॅनेज करायचा आणि पुढच्या मात्रा ज्या आहेत त्या ह्याने द्यायच्या आहेत, ड्रीपने द्यायच्या आहेत. ड्रीपमध्ये खत व्यवस्थापन करताना पहिला बेसल डोस तुम्हाला या ठिकाणी 2 पद्धतीने मधून कुठलाही एक द्यायचा आहे. म्हणजे निंबुळेपेंट 40 किलो, युरिया 50 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 125 किलो, पोटॅश 50 किलो, सल्फर 90% दाणेदार 10 किलो. एकतर हा पर्याय द्या. नसेल तर निंबुळेपेंट 40 किलो 25 किलो, युरिया 1846 50 किलो, DAP 50 किलो, सल्फर 90% 10 किलो हा दुसरा पर्याय. या दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडून, आणि जर गरज असेल तर तुम्हाला कार्बोफ्युरॉन 3% हे काय दाणेदार कीटकनाशक आहे. या दोन्हीपैकी जरी कुठलाही एक डोस घेतला तरी 5 किलो त्या ठिकाणी मिसळू शकता. जर तुमच्या जमिनीमध्ये मातीमधून उद्भवणाऱ्या किडी जास्त असेल, खोडकीड असेल, काही मुळाला काही खात असेल तर तुम्ही ते त्या ठिकाणी वापरू शकता. किंवा हुमणी वगैरेचा प्रॉब्लेम असेल, निमॅटोड असेल तरी देखील तुम्ही वापर करू शकता. ड्रिपसाठी फक्त एवढीच मात्रा आपल्याला बेसलमध्ये द्यायची आहे. इथून पुढच्या सगळ्या मात्रा आपल्याला ड्रिपने द्यायच्या आहेत. ठीक आहे, आता मी एक चार्ट बनवला इथे मित्रांनो. वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला कुठली ग्रेड वापरायची आहे, किती किलो ग्रेड वापरायची आहे आणि त्याला कशा पद्धतीने द्यायचंय ते लक्षपूर्वक बघा. स्क्रीनच्या डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून घ्या. इतकं सोप्या पद्धतीने तुम्हाला कुणीही सांगत नाही. बेसल डोस दिल्यानंतर 15 ते 20 दिवसाने पहिला आपल्याला त्या ठिकाणी आळवणी करायची आहे. आळवणी नसेल जमत तर ड्रिपने सोडलं तरी चालेल. NPK बॅक्टेरिया 2 लिटर, जर लिक्विड मधले असल्या तर 2 लिटर, पावडर मधले असेल तर 500 ग्रॅम, गुळ 2 किलो अधिक ट्रायकोडर्मा विरिडितेस 2 लिटर किंवा 500 ग्रॅम, 200 लिटर पाण्यातनं 1 एकरसाठी. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसानंतर. त्यानंतर लागवडीनंतर 22 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 19-19 आणि 12-0 5 किलो प्रति एकर आलटून पालटून वापरायचा आहे. म्हणजे दर 5 ते 7 दिवसाच्या दरम्यान अंतराने तुम्हाला एकदा 19-19 आणि एकदा 12-1 द्यायचं आहे. लागवडीनंतर 35 ते 50 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला 13-40-13 आणि 12-0 5 किलो प्रति एकर आलटून पालटून द्यायचं आहे. म्हणजे एकदा 13-40-13 आणि एकदा इथं चुकून 45 झालेला आहे, हे 13-40-13 आहे. 13-40-13 आणि 12-0 5 किलो प्रति एकर आलटून पालटून, म्हणजे एकदा हे दोन्ही एकत्र मिसळायचे आहे का नाही. इथे 19-19 आणि 12-61, इथं 13-40-13 आणि 12-61 आलटून पालटून दर 5 ते 7 दिवसाच्या अंतराने. चार्टचा फोटो काढून घ्या जेणेकरून तुम्हाला शांत पद्धतीने वाचून त्याच्यानुसार व्यवस्थापन करता येईल. ठीक आहे. 3 वेळा फर्टिगेशन केलं म्हणजे 3 वेळा आपण ड्रिपने खतं सोडली. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय बघा. लागवडीनंतर 50 ते 70 दिवसाच्या दरम्यान 13-40-13 पुन्हा तेच 12-0 5 किलो आलटून पालटून 5 ते 7 दिवसाच्या अंतराने. मग 70 ते 100 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 0-32-34 आणि 13-40-13 याचं आलटून पालटून कॉम्बिनेशन करायचं आहे.
5 किलो प्रति एकर 5 ते 7 दिवसाच्या अंतरानं, आणि नंतर 100 ते 120 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 13-0-45 आणि 0-32-34 यांचं आलटून पालटून कॉम्बिनेशन करायचं आहे. 5 किलो प्रति एकर 5 ते 7 दिवसाच्या अंतरानं. दोन्ही ग्रेड एकत्र मिसळायचे नाहीत, एकदाही मिसळायचे आहे 5 ते 7 दिवसाच्या अंतरानं. आशा करतो की मी सांगितलेलं तुम्हाला समजतंय. नसेल समजेल तर स्क्रीनशॉट काढा, निवांत वाचा किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. 6 वेळा तुम्ही फर्टिगेशन खतं सोडलीत, आता 7वी वेळा, ही शेवटची वेळ. लागवडीनंतर 120 दिवस ते पुढं म्हणजे बोंड मॅच्युअर होईपर्यंत 0050 आणि 0023 म्हणजे पोटॅशियम सल्फेट आणि पोटॅशियम शिओनाइट आलटून पालटून आपल्याला 5 किलो प्रति एकर 5 ते 7 दिवसाच्या अंतरानं वापरायचं आहे. हे तर कराच, पण मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो दर 15 दिवसाच्या अंतरानं वापरा, आणि कॅल्शियम नायट्रेट 5 किलो अधिक बोरॉन 1 किलो दर 20 ते 25 दिवसाच्या अंतरानं एक वेळेस वापरा. आणि मायक्रोन्यूट्रन 500 ग्रॅम किंवा 1 लिटर तुम्ही दर 25 दिवसाच्या अंतराने एक वेळेस ड्रिपने सोडून द्या. कन्फ्युजन करू नका. आपण जिथं ड्रिप नाही तिथं सगळ्या मात्रा आपण बेसल माध्यमातून दिल्या. बागायतीसाठी कोरडवाहूसाठी वेगवेगळ्या बघितल्या. बागायतीसाठी 3 वेळा डोस दिला, कोरडवाहूसाठी 2 वेळा डोस दिला. आता हे झालं जिथं ड्रिप नाही, आणि ज्याच्याकडे ड्रिप आहे त्याच्यासाठी आपण काय केलं, एकदा बेसल डोस दिला आणि पुढे त्याला मॅच्युअर होईपर्यंत 7 वेळा ड्रिपने खतं सोडली. 7 वेळा खतं सोडलं. हे एनपीकेचे ग्रेड होत्या. आणि ज्यावेळेस म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट असेल, कॅल्शियम नायट्रेट बोरॉन असेल आणि मॅक्रोन्यूट्रंट असेल, त्यासाठी देखील आपण वेगवेगळे दिवस त्या ठिकाणी वाटून दिलेले आहेत आणि मात्रा देखील सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. कन्फ्युजन करू नका. काही प्रश्न असतील तर विचारा. बेसल बघितले, ड्रिप बघितलं. आता काही खतं शेतकरी विचारतात की ज्यावेळेस आम्ही कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या फवारणी करत असतो त्यावेळेस काही एनपीके वापरू शकतो का, तर नक्कीच तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये देखील मी एक चार्ट बनवलेला आहे. संपूर्ण चार्ट वाचत या ठिकाणी बसणार नाही. मी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार जी काही एनपीके खतं लागत असतात फवारणीच्या माध्यमातून, किंवा काही टॉनिक लागत असतात, किंवा काही संजीवक लागत असतात, तर त्याचा देखील एक चार्ट बनवून दिलेला आहे. मित्रांनो, चार्ट व्यवस्थित वाचा, स्क्रीनशॉट काढून घ्या. या जवळपास 1, 2, 3, 4 फवारणी आहेत आणि इथं एक 5वी फवारणी आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत फवारणीच्या माध्यमातून आपण देखील त्या ठिकाणी वेगवेगळं खत व्यवस्थापन करू शकतो. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करत बसणार नाही. डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून घ्या. हे पहिलं पेज आहे आणि हे दुसरं पेज आहे. इतकंच काय ते आपल्याला कापूस पिकामध्ये करायचं आहे. पुन्हा एकदा सारांश तुम्हाला समराईज करून या ठिकाणी सांगतो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय थोड्या वेळामध्ये कापूस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन पाहिलं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला बेसल डोसच्या माध्यमातून खत व्यवस्थापन सांगितलेलं आहे. बागायतीसाठी वेगळं, कोरडवाहूसाठी वेगळं. बागायतीसाठी एकूण मी तुम्हाला 3 खतांच्या मात्रा सांगितलेल्या आहेत ज्या आपण आपल्याला खाली द्यायच्या आहेत, आणि कोरडवाहूसाठी मी तुम्हाला 2 मात्रा सांगितलेल्या आहेत. हे खत व्यवस्थापन ज्या ठिकाणी ड्रीप नाही त्या ठिकाणी वापरायचं आहे. ज्या ठिकाणी ड्रीप आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला एक बेसल डोस आणि पुढच्या 7 ड्रीपच्या माध्यमातून देण्याच्या खतांच्या मात्रा सांगितलेल्या आहेत. आणि काही खत व्यवस्थापन आपल्याला फवारणीच्या माध्यमातून देखील करायचं आहे. पण फवारणीमधून खत व्यवस्थापन आपल्याला आवश्यकतेनुसार करायचं आहे. जर ऑलरेडी आपल्या प्लॉटची वाढ चांगली असेल, फुलांची चांगली असेल, बोंडाची अवस्था चांगली असेल, तर फवारणीमधून विनाकारण त्या ठिकाणी अतिरेक खतांचं करणं चुकीचं आहे. तर या ठिकाणी ही माहिती संपत आहे. तुम्हाला कापूस पिकातील खत व्यवस्थापन करण्यासाठी इतर कोणतीही मदत हवी असेल, माहिती हवी असेल, तर कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी त्या ठिकाणी उत्तर देणार आहे. आणि सांगितलेला व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.